आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। शरद पवार यांचे 8 खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। सकाळी 11 वाजता सर्व खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी दाखल होतील। राज्यातील पाणी टंचाई आणि विकास कामांच्या प्रलंबित मुद्द्यांवरून मोदींसोबत चर्चा करणार असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय। मात्र काही दिवसांपूर्वीच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देखील मोदींची भेट घेतली होती। यानंतर आता खासदार मोदींची भेट घेत आहेत। तर काल जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानातून एकत्र प्रवास सुद्धा केला। त्यामुळे राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, एकीकडे काल जयंत पाटील आणि मुख्यमंत्री फडणवीस एकत्र होते, दुसरीकडे आता दिल्लीमध्ये शरद पवार यांचे खासदार थेट मोदींना भेटणार आहेत। एकंदरीतच विलीनीकरणाच्या चर्चा असतील किंवा एनडीएमध्ये सहभागी होण्यासंदर्भातल्या चर्चा असतील, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजची भेट कशी महत्त्वाची आहे? खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांकडून हे सांगण्यात येते की ही सदिच्छा भेट आहे आणि अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून ही भेट झाली नव्हती असं सांगितलं जातंय। परंतु असं असलं तरी सुद्धा ही केवळ सदिच्छा भेट नव्हे, तर ज्या चर्चा चाललेल्या त्या चर्चांना या भेटीतून पूर्णविराम मिळणार का हे बघावं लागणार आहे। कारण एकतर एकीकडे मर्जरची चर्चा चालली होती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, सुनेत्रा पवार यांच्या पक्षामध्ये, परंतु ती थांबलेली आहे। आणि त्यानंतर महत्वाची संसदेमध्ये विधेयक येणार आहे, त्यावेळेस बाकी छोट्या पक्षांची गरज जी आहे ती लागणार आहे केंद्र सरकारला। मग अशा वेळी एनसीपी ती भूमिका निभावू शकतं का? शरद पवार यांचा पक्ष तो कौल घेऊ शकतो का? या संदर्भामध्ये आता चर्चा चालू आहेत आणि त्यासाठी मग एकतर की थेट एनडीए मध्ये जाणं किंवा मग एनडीएला बाहेरून पाठिंबा देणं, अशा प्रकारचे दोन डावपेच जे आहेत ते टाकले जाऊ शकतात। आणि त्या संदर्भामध्ये आजची ही बैठक जी आहे ती महत्वाची आहे। आजची बैठकीला शरद पवार नसतील, कारण ते राज्यसभेचे खासदार आहेत, तरी सुद्धा ते नसणार आहेत। मात्र लोकसभेचे खासदार सुप्रिया सुळे असणार आहेत, अमोल कोल्हे असणार आहेत, धैर्यशील मोहिते पाटील असणार आहेत, बजरंगप्पा सोनवणे असणार आहेत आणि त्याचबरोबर बाळामामा असणार आहेत आणि बगरी गुरुजी पण असणार आहेत। तर हे सगळेजण 8च्या 8 खासदार जे आहेत ते पंतप्रधानांची भेट घेणार आहेत। दुष्काळ असेल महाराष्ट्रामधला, त्याचबरोबर पाणी टंचाई असेल, इतर महत्वाचे सध्याचे प्रश्न, कायदा सुव्यवस्थेचा, या सगळ्याच विषयावर ते चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। परंतु आश्चर्य हेच आहे की या चर्चा अमित शहा यांच्यासोबत पण करता येऊ शकतात, कारण गृह मंत्रालय त्यांच्याकडे आहे, एनडीआरएफ जे दुष्काळग्रस्तांसाठी मदत केलं जाते ते खाते त्यांच्याकडे आहे आणि त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचे सुद्धा मुद्दे त्यांच्याकडे आहेत। परंतु आज नेमकं शरद पवार यांना भेटण्याच्या पाठीमागे काय उद्देश आहे हे लवकरच समजून येईल। सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे की पाणी टंचाई आणि दुष्काळाच्या संदर्भामध्ये आहे, परंतु खरंच तसं मुद्दा आहे का याच्या पाठीमागे पण काही राजकारण आहे ते सुद्धा लवकरच करणार आहे। आजच संध्याकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानी एक 6 जनपद या निवासस्थानी रिसेप्शन असणार आहे, कारण रेवती सुळे यांचं लग्न झालं आणि त्यानंतर दिल्लीमध्ये रिसेप्शन असणार आहे। अनेकांनी निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे, त्यामध्ये अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे। त्यामुळे या बैठकीच्या नंतर रात्री रिसेप्शनला पंतप्रधान उपस्थित राहतात का याकडे लक्ष लागलेलं आहे। बरोबर आहे, सदिच्छा भेटीपुरता मर्यादित हा मुद्दा किंवा ही बैठक नाही, त्यामुळे दिल्लीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे अर्थातच राज्याचं लक्ष असेल। रामराजे, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे, असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं। पवारांच्या पक्षाच्या 8 खासदारांचे प्रश्न आहेत, त्यासाठी त्यांनी पंतप्रधानांची वेळ घेतली आहे आणि ते भेटतील। ज्या काही शंका आहेत त्या भेटीवरून त्या पुसून टाका, कारण शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत, असं सुद्धा स्पष्टीकरण राऊतांनी दिलं। कुठेही संभ्रम नको महाविकास आघाडी प्रो इंडिया ब्लॉकमध्ये। नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे खासदारांनाच भेटत नाहीये, विरोधी पक्षांच्या संसदेमध्ये येत नाही। त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक खासदारांचे प्रश्न प्रलंबित आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 खासदारांनी काही प्रश्नांसंदर्भात प्रधानमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती। तेव्हा सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, मग आपण सर्व खासदारांचे प्रश्न एकत्र घेऊन जाऊ आणि मग त्यांनी प्रश्न, ते 8 खासदारांचे सगळे प्रश्न आहेत त्यांच्या राज्यातले, जिल्ह्यातले, त्याचं एकत्रीकरण करून त्यांनी प्रधानमंत्र्यांची वेळ घेतलेली आहे आणि त्या प्रधानमंत्र्यांना भेटणार। तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंका तुम्ही ताबडतोब पुसून टाका, हे मी वारंवार सांगतो।
कोणीही कुठेही जात नाही. दरम्यान रोहित पवारांनी या भेटीवर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. पेक्षा माझा विश्वास आहे की आमचे सर्व खासदार आठही खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात त्या ठिकाणी मतदान करतील. कोणी अनुपस्थित राहणार नाही. उपस्थित राहून डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करतील. 50% असू नाहीतर काही वेगळं असू. कारण डिलिमिटेशन हे फक्त नाव आहे. जसे वॉर्ड फोडले जातात, प्रभाग फोडले जातात, तसंच लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघ भाजपने 2016 पासून त्याच्यावर काम केलेलं आहे. 2011ला जे अधिकारी डिलिमिटेशन मध्ये इन्व्हॉल्ड होते त्यांना आता त्यांनी पगारावर घेतलेला आहे. आणि उद्या जाऊन जसे वॉर्ड फोडले, जसे जर लोकसभा आणि विधानसभा फोडायला लागले तर मग मात्र त्या ठिकाणी लोकशाही या देशामध्ये राहील असं आम्हाला वाटतं.